यांच्यावर जो हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही सगळ्यांनी निषेध व्यक्त करण्यासंदर्भामध्ये आज एकत्र आलो। आज आम्ही या घटनेचा सर्व संचालक मंडळ 122 गावातील नेतृत्व करणारे सर्व संचालक मंडळांनी आज आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। तसेच कारखान्याचे कर्मचारी युनियनचे पदाधिकारी यांनी सुद्धा आज या ठिकाणी कारखान्याच्या आवारामध्ये 15 मिनिटं कामकाज बंद करून या घटनेचा निषेध केला। अत्यंत निषेधार्थ ही गोष्ट आहे। काल ज्या पद्धतीनं लोकशाहीला गालबोट लावण्याचं काम बंटी पाटील यांनी केलेलं आहे ते अत्यंत एका बाजूला दाखवलं की बाबा आपण लोकशाही पद्धतीने मोर्चा करतो आणि दुसऱ्या बाजूला हुकुमशाही दादागिरी करत लोकांवर अन्याय करण्याची भूमिका, मारामारी करणं, मारणं लोकांना हे योग्य नाही। या संदर्भामध्ये आज हे दोन्ही निषेधाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। थोडंसं मी काल त्यांचं आरजेडी ऑफिसला जे निवेदन दिलं या निवेदनाच्या माध्यमातून मी या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि काल आपण सगळे पत्रकार नव्हतात, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया तिथं होता। आज मला सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांनी जे विषय मांडले ते अत्यंत खोटे मांडले। त्यांचे कायमचे स्वभाव आहे, जे बोलायचं ते खोटं बोलायचं, खरं रेटून बोलायचं ही भूमिका आजपर्यंत आपल्या सगळ्यांना, आम्हा सगळ्यांना कल्पना आहे। आपल्या माध्यमातून त्यांना तुम्ही स्पष्ट विचारा, आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो। निश्चितपणे लोकशाही पद्धतीने आंदोलन करा, आमचा विरोध नाही। याच्या आधी सुद्धा तुम्ही केला, 2 वेळा आमच्या कारखान्यावरती आले, मुद्दाम हुज्जत घातली, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, एमडीना दादागिरी केली। त्यावेळी आम्ही समजून घेतलं मॉब सायकोलॉजी आहे, सगळं आहे, पण बाबा असू दे, रागाच्या भरात झाला असेल काय असेल। पण आमच्या एमडींनी त्या सगळ्या लोकांना विनंती केली होती की कुठल्याही प्रकारचा अन्याय गेले 30 वर्ष या नेतृत्वानं आजपर्यंत सभासदांचा केलेला नाही आणि इथून पुढे सुद्धा केला जाणार नाही। अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या सूचना जे तुम्ही सांगताय असं माझ्या कानावर आलेलं नाही। जर असं कानावर आलं असेल तर मी त्या दुरुस्त्या केल्या जातील असं त्यांनी स्पष्ट सांगितलं असताना